शिवसैनिक आहात, बदलापूर शहरातलं रेशनिंग कार्यालय जे आहे ते मुरबाड येथे स्थलांतरित करण्यात येत आहे। मुरबाडवासियांची गैरसोय होईल अशी देखील भूमिकाची शिवसेनेची भूमिका आहे। काय सांगा थोडक्यात, कशा प्रकारे तुमच्या विरोध असणार आहे, काय मागणी असेल? बदलापूर येथील शिधावाटप कार्यालय मुरबाडला स्थलांतरित करणं हा शासनाचा निर्णय मुळातच चुकीचा आहे। काही गोष्टी नियमाला अनुसरून केल्या जातात, परंतु काही ज्या सगळ्या गोष्टी ह्या समाजहिताच्या असतात आणि जर समाजहित साधायचं आहे तर शासनाने अशा प्रकारचा निर्णय घेऊन या विधानसभा क्षेत्राची गैरसोय करू नये, कारण मुरबाड हा देखील आमच्या विधानसभा क्षेत्राचा एक भाग आहे। त्यामुळे आमची सोय करून मुरबाडकरांची गैरसोय करा असं म्हणणं शिवसेनेचं आणि माझं वैयक्तिक कदापिही नाही आणि नसणार आहे। त्यामुळे हे ऑफिस इथंच ठेवून मुरबाडकरांच्या सोयीसाठी त्यांना जसा त्रास होतोय तो त्रास कमी करण्यासाठी एक सब ऑफिस त्यांनी तिथं उघडावं आणि त्यांची गैरसोय दूर करून हे बदलापूरचं ऑफिस इथं ठेवून बदलापूरकरांच्या सोयीमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करू नये, कारण हे ऑफिस तुम्ही काय आंदोलनाची भूमिका असेल? आंदोलनाची भूमिका ही उग्रच असणार आहे, कारण जर या गोष्टीचा म्हणजे अगदी व्यवस्थितपणे त्यांनी विचार जर केला साधकबाधकपणे तर याच्यामधून एक चांगला निर्णय घेऊ शकतात, परंतु शासनाने जर आटवादीपणाची भूमिका दाखवली तर आम्हाला देखील तेवढ्याच आक्रमकपणे आंदोलन करावं लागेल। कार्यालय जे आहे ते मुरबाडचे स्थलांतरित होणार आहे, त्यामुळे बदलापूरकरांना कुठेतरी मोठा हेलपटा पडण्याची शक्यता आहे। आपण विरोध केलेला आहे, अजित पवार यांच्याकडे देखील पाठपुरावा केला आहे, काय सांगा थोडक्यात त्या? जय महाराष्ट्र। आमचे शहर प्रमुख श्री वामनदादा म्हात्रे यांना मिळालेल्या गुप्त सूत्रांच्याकडून जी काही माहिती मिळाली त्याप्रमाणे लवकरच बदलापूर शहरातील रेशनिंग कार्यालय हे मुरबाड तहसील कार्यालय इथे स्थलांतरित करण्याचा प्रशासकीय स्तरावरती घाट घातला जातो आहे। आणि आम्ही काल अजितदादा पवार यांच्याकडे अन्नधान्य आणि नागरी पुरवठा मंत्रालय आहे त्यांच्याकडेही आम्ही पाठपुरावा केलेला आहे। डेप्युटी कलेक्टर काळेसाहेब ठाणे यांच्याकडे सुद्धा काल आम्ही पत्राद्वारे आमचा निषेध नोंदवलेला आहे आणि मागणी केलेली आहे की कोणत्याही परिस्थितीत बदलापुरातील हे कार्यालय कुठेही स्थलांतरित करू नये, कारण असं आहे की बदलापूरपासून मुरबाड हे 30 किलोमीटर अंतरावर आहे। बदलापुरातील लोकांना मुरबाडला जाण्यासाठी आजतागायत कुठल्याही प्रकारची चांगली वाहन व्यवस्था नाही आहे आणि अशा परिस्थितीत जर का बदलापूरमधून मुरबाडला कामासाठी कुठल्याही जायचं असेल तर ते अतिशय जिकरीचं आणि त्रासदायक आहे। अशा वेळेस बदलापूर शहरातील रेशनिंग कार्यालय जर मुरबाडमध्ये गेलं तर आपण पाहतोच साधारणपणे शासकीय कार्यालयामध्ये आपण जर का कोणत्याही कामासाठी गेलो तर त्यास किमान 2-3 दिवस फेऱ्या माराव्या लागतात आणि बदलापूरमधून मुरबाडला 30 किलोमीटर जायचं, 30 किलोमीटर यायचं, साधारण तास-दीड तासाचा प्रवासाचा अंतर असणार आहे। अशा वेळेस दिवसभर एका कामासाठी फक्त जायचं, त्याचा पाठपुरावा करायचा आणि परत यायचं, हे अतिशय लोकांची फरफट करणारं असणार आहे। त्यामुळे शिवसेनेच्या माध्यमातून सदर प्रकाराला आम्ही तीव्र विरोध दर्शवलेला आहे। कुठल्याही परिस्थितीत बदलापूरमधील शिधापत्रिका कार्यालय हे मुरबाडला स्थलांतरित होऊ देणार नाही आणि जर तसा प्रशासकीय स्तरावर घाट घातला गेला, तशा हालचाली केल्या गेल्या तर शिवसेना बदलापूर शहर यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन छेडलं जाईल आणि कार्यालय कोणत्याही परिस्थितीत बदलापूर शहरातून स्थलांतरित होऊन दिलं जाणार नाही।